नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. मिरच्यांचा मसाला आता तयार करून आपण घेतोच आहे. जानेवारी पासून छान प्रतिसाद दिला, बरेचसे कस्टमर आले आणि अगदी समाधानी आहेत. पुन्हा घेऊन आले काही जणांना, कारण आपल्याकडे चांगल्या उत्तम प्रतीच्या मिरच्या मिळतात. कर्नाटक राज्यातून आपला सगळा माल येतो आणि आपले होलसेलचे सगळे दर आहेत. आणि आशापुरा स्टोर आपलं ठाण्यातील, तर इथे आपल्याकडे आगरी स्पेशल मसाला कसा बनतो तो आजच्या भागामध्ये तुम्हाला त्याचं प्रमाण आणि कसा बनवला जातो ते तुम्हाला पाहता येणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी आहे मी तर तुम्हाला ते सांगणार पण आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण ते प्रमाण देणार आहे. तर कशा प्रकारे बनवला जातो आपल्या आशापुरा स्टोर्स मध्ये ते आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता. चला लवकरच व्हिडिओला आपण सुरुवात करू. ठाणा स्टेशन पासून तुम्ही इथे आलात ना, जांभळी नाकाला पूजा गल्लीच्या इथून आलात का आतमध्ये हे मसाला मार्केट तुम्हाला लागणार आहे. आणि आपलं हे आशापुरा स्टोर आहे. हे बघा, दुसरंच शॉप आहे आपलं. आणि तुम्ही इथे ऍड्रेस पण दिलेला आहे मी स्क्रीनवरती. तर आपण आज प्रमाण बघणार आहोत स्पेशल आगरी मसाल्याचं. नमस्कार. नमस्कार, आपला आशापुरा मसालामध्ये स्वागत आहे. सर्व कस्टमरांनी एकदम छान आणि चांगला रिस्पॉन्स दिला आणि आपण चांगलाच मसाला बनवतो. यासाठी सर्व कस्टमरचे धन्यवाद. आणि आत्ता आपण काय दाखवायचे आहे, भरपूर कस्टमर बोलतात आगरी मसाला कसा बनवायचा, म्हणजे आशापुरामध्ये आगरी मसाला कसा बनतो ते दाखवायचं आहे. ते त्याच्या प्रमाण आणि किती आयटम टाकतो आणि कसे ओरिजिनल आयटम असतात त्याच्या प्रमाण माहिती आणि त्याच्या सर्व काय रेट काय ते असं चिठ्ठी बनवून आगरी मसाला आगरी मसाला कसा तयार करायचा त्याची फॉर्म्युला आणि त्याच्या प्रमाण आणि त्याची माहिती आपण दाखवणार आहे. बेडकी पासून स्टार्ट करतो. 1 किलो आणि 1 किलो लाल भडक आणि बेडकी आहे. लाल भडक आणि वर्षभराचे कलर दिसत नाही आणि एकदम कलर बघ कसा आहे, एकदम लाल भडक. हे जे 1 किलो पाहिजे मिनिमम. आपण 5 किलोच्या प्रमाण दाखवतो. 5-5.5 किलो मसाला होणार आगरी मसाला ते दाखवायचं आहे. आणि कशी किलो आहे आपल्याकडे ही आणि किती बेडकी? आणि किती आता या वर्षी 600 रुपये किलो आहे. दुसरी चालू साधी घेतली 400-500 वाली आहे. पण ह्याचा कलर 1.5 वर्षात आपण अनिगिरी आगरी मसाल्यामध्ये वापरतो. साधी नाही, साधी वापरली नाही कलर उठून जातो. आपल्याकडे नेहमीचे कस्टमर आहेत आणि बरेच वर्ष पिढ्यानपिढ्यांचे कस्टमर सुद्धा येत असतात शॉपमध्ये, कारण आपली मिरची आवडते, मसाला चांगला बनतो. इथे ताई आल्या. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शीतल मिलिंद मोरे. आणि तुम्ही किती वर्षापासून आपल्याकडून घेताय मसाला? झाले 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. आता कोणता घेतलाय? आता हा आपला गरम मसाला, मटन मसाला आहे. मटन मसाला. आणि आता मागे जस्ट तुम्ही करून नेला ना? आवडला छान तुम्हाला? आहे. चांगले. हो हो, आम्ही खास पनवेलवरून आलो. पनवेलवरून. आणि ताई तुम्ही कुठून आले? नागोठण्यावरून. नागोठण्यावरून. बघा, मसाले घेण्यासाठी पेण, अलिबाग खूप म्हणजे ठिकाणं येत आहे. कसे आमची पोच पावते की लोकांना आवडतोय मसाला आणि खाण्यासाठी ते वर्षभर आमची आठवण काढतात. धन्यवाद. आता आपण संकेश्वरी चवीला आणि थोडी तिखटाला ती पण 1 किलो आहे. 1 किलो अनिगिरी घेतली, 1 किलो संकेश्वरी. ते पण एकदम सुकी. संकेश्वरीला चव आणि मीडियम तिखट असते, चवीला छान असते. 2 किलो मिरची झाली. आता हे रसगुल्ला मिरची आहे. याच्यात गटपणा येतो आणि कलर येतो मसाल्याचा आणि तर्री पण येते. छान टेस्ट. हे किती घेतलं प्रमाण? किलो आहे. 1/2 किलो रसगुल्ला टाकला. आता तरीसाठी 1 नंबर काश्मीरी, तर हे काश्मीरी टाकतो आपण त्याच्यात. तेव्हा हे अशी काश्मीरी लाल भडक आणि ओरिजिनल कर्नाटक ओरिजिनल काश्मीरी असते ती 1/2 किलो टाकली आपण, म्हणजे 2.5 किलो झालाय. आता तिखटाला लवंगी आणि पटना ते टाकायचे. ते वजन. आता आपण लवंगी तिखटाला म्हणजे बी वगैरे नाही टाकत, फक्त लवंगी तिखटाची 1 नंबर लवंगी. कशी किलो आपल्याकडे? लवंगी 360 रुपये किलो आहे. आणि काश्मीरी 800 रुपये किलो आहे. आणि गिरगिरगी 600, संकेश्वर 400 आणि पांडी 350. त्यानंतर आपण पांडी गंटूर तिखटाला आणि थोडा घटपणा यासाठी ही टाकणार आहे. 1/2 किलो आहे. ही पांडी मिरची याच्यात टाकणार आहे. त्याला गंटूर पण म्हणतात ना. आणि कशी किलो आहे आपल्याकडे? गंटूर 350 रुपये किलो. आता हे 3.5 किलो मिरची झाली आहे. सर्व 5 प्रकारची मिरची मिक्स केली आणि ती खूप चांगली आणि 1 नंबर क्वालिटी घेतली. बरोबर. सर्व हे 3.5 किलो मिरची ना. आता गरम मसाला 2 किलो. 5.5 किलो होणार मसाला आपला. बरं, देठ काढलेली आणि वाळलेली मिरची सगळे वाढलेले 25 गरम मसाले आहे ना. ते गरम मसाला कसा टाकायचा ते दाखवतो तुम्हाला. आता धने हे आपलं लिस्ट आहे. धनेपासून स्टार्ट करतो. 350 ग्राम धने टाकायचे आपल्या त्याच्यात. 350 ग्राम धने. आता आपण धने टाकले. आता हळद टाकायची. 150 ग्राम हळद आहे.
बघा आता हे जिरं जिरं कसं आहे, एकदम नवीन आणि ह्या वर्षाचा क्वालिटी बघा जिऱ्याची एकदम साफ आणि एकदम सुगंधी जिरा आहे. असं जिरा पाव किलो टाकलाय आपण याच्यात 350 ग्राम दाणे 150 ग्राम हळद. आपल्याकडे जिरं कसं किलो आहे? जिरा A1 400 आहे, medium 300 350. बरं. चांगल्याच क्वालिटी वापरतो आपण हे. बरं. सगळं प्रमाणात घ्यायचं ना. प्रमाणात घ्यायचं. आता आपण काली मिरी टाकतो बघा, काली मिरी कशी आहे A1 एक एक दाणा निवडून एकदम छान पैकी 100 ग्राम काली मिरी टाकली आपण. त्यानंतर लवंग टाकणार आहे. लवंग 50 ग्राम. लवंग बघ कसे एक नंबर लवंग आहे आपले. हे लवंग 50 ग्राम. हे असल दालचिनी बघा कशी आहे. ती नॅशनल दालचिनी असे ना आपली केरळची ती आहे. पिळवाली पण असते ना. आपण नाही वापरत, आपल्या ओरिजिनलच दालचिनी वापरायची आणि हेच नेचर दालचिनी आहे. कुठला कलर पॉलिश काय नाही, ते आपले मसाले तसंच बनवतात. खसखस बघा कशी आहे, नेचर ओरिजिनल खसखस आहे. खसखस मध्ये पण आता मिलावट असते. भरपूर येते, रवा मिक्सर पॉलिश येते. हे ओरिजिनल खसखस बघून घ्यायची ना कुठून पण. छान खसखस असते बघा. ही 50 ग्राम टाकली आहे. बरं. हे बघा बडीशेप कशी आहे, खाली 50 ग्राम आहे पण एकदम हिरवीगार आहे. बघा, एकदम A1 क्वालिटी. सर्व क्वालिटी 50 ग्राम घ्या. ग्रामचं प्रमाण असतं. 5 किलोला 5 50 ग्राम. दाणे, सायरा, म्हणजे किलोला 10 ग्राम. 10 ग्रामचे प्रमाण. आगरी स्पेशल आगरी मसाल्याचं प्रमाण आहे. बरं. आणि राई 350 ग्राम, धने 350 ग्राम. याच्यात जास्त घ्यायचं नाही. 5 किलो अर्धा किलो एक किलो टाकतात ते मसाला चव नाही. त्यानंतर आपल्याला स्टार फुल बादियांग बघा. बादियांग हिरवण आणि सुगंधी आहे, छान आहे. ते पण आपण 50 ग्राम घेतलं आहे. बादियांग आहे 50 ग्राम. बादियांग झाला. यानंतर आपण राई टाकायची, मोहरी. मोहरी 350 ग्राम. त्याला काय तेलकटपणा येतो म्हणून ते थोडीशी राई टाकायला पाहिजे. मोहरीला तेलकटपणा असतो. तेलकटपणा असतो म्हणून राई टाकायची. जास्त राई नाही टाकायची, नंतर मसाल्याला मजा नाही येते, चवीला चव नाही. काही लोक जास्त प्रमाण वापरतात. नाही, तेवढं नाही. म्हणजे मसाल्याचे प्रमाण बिघडलं आणि मसाला टेस्ट होत नाही. मसाला त्यानंतर आपली बडी इलायची, मसाल्याची वेलची बघा ही छान असते. मसाल्याची वेलची हे 30 ग्राम घेतली आहे. याच्याप्रमाणे आता जी आता येणारे वस्तू किती? 30 ग्राम. 30 ग्रॅमच्या. त्यानंतर हे नागकेसर येणार आहे आपलं. बरं. हे नागकेसर आहे. हे तेजपत्त्याचं फुल आहे आणि छान काय काय लोक बोलतात नको नागकेसर पाहिजे, कारण हे महाग आहे आणि टेस्टी पण असतो. अच्छा. बरं, हे प्रमाणे पाहिजे. हे 25 ग्राम टाकलंय आपण आपले मसाले. ट्रिपल. हे ट्रिपल. हे बघा ट्रिपल कसं पाहिजे बघा. हे एक बी नाहीये त्याच्यात. बी आलं ना कडवटपणा येतो आणि मसाला खराब होतो, कश मारतो. म्हणून हे काळजी घ्यायची आपल्याला. मसाला घेतो काय बघायचं ते तुम्हाला माहिती आहे का. ट्रिपल मध्ये बी येतात आणि तुझं काय कवाशी नकली येतात, हिंग मध्ये आणि सगळे नवीन मसाले पाहिजे या वर्षाचेच. गेले ताजे मसाले पाहिजे. काही लोक कसं जुने घेतात, जुने नाही वापरायचे. जुना मसाला नाही चालत. दगडावरचा फुल जे आहे ना, दगडावरच होतो हा. पहिला चवीला छान असतो, तो स्वतःला नाहीये पण ते 25 मसाला मिक्स होतं ना, तो छान टेस्ट उचलतोय. म्हणजे हे पण पाहिजे. काय पण दगडफूल नको, दगडफूल पाहिजे. त्यानंतर आपण अस्सल साजिरा बघा. अस्सल साजिरा असा ग्रीन आणि सुगंधार एकदम खमंग येतो. हे प्युअर साजिराच पाहिजे त्याला. नंतर आपल्याला बघा हा तेजपत्ता, कमालपत्री म्हणजे दालचिनी नागकेसरच्या पानं असतात. ओरिजिनल तेजपत्ता हे टाकायला पाहिजे आपल्याला. सगळे मसाले सगळे मसाले मस्त छान. अस्सल जावंत्री जे मसाल्याचा राजा बोलतो ना, ह्याच्यावर सेवा मसाला होत नाही. सगळ्यात महाग आहे ना. महाग. हा जावंत्री अस्सल जावंत्री महाग असतो, पिवळा फुल असतो. हे पण मसालाच पाहिजे. हे 20 ग्राम आहे. 20 बघा. आता हिंग, हिरा हिंग बोलतो त्याला. आणि हिरा हिंगच मसाला पाहिजे. तुम्ही जे काळा हिंग नाही टाकायची, हे लक्ष ठेवा. हे काळा हिंग आहे ना, हे मसाले ठेवायचा हिंग आहे, खायची हिंग आहे. हे महत्व समजलं पाहिजे. हिरा हिंग प्युअर पाहिजे असेल. फक्त मसाल्यावर तळले तर ठेवायचा, उतरायचे हिंग आहे त्याला वरती ठेवायचं आहे, खायचं नाही. केमिकल्स आहे. टाकणार आहे जायफळ. 3 नंग पाहिजे. 5 किलोच्या प्रमाणाला 3 नंग. त्यानंतर हिरवी वेलची टपोरी एकदम बघा, सुगंध येतो ना. आणि जाडी. हे पण 20 ग्राम. अशी वेलची, ही वेलची ठेवली आपण मस्त पैकी. त्यानंतर येते मायपत्री. जावंत्री आणि मायपत्री फरक असतो ना. याला चवीला असते आणि तेलकट असते. थोडं असं दाबला ना तेल निघणार आहे. जावंतीला सुगंध एक नंबर असते. याला दाबून दोन्ही वेगळं आहे. लोक सांगतात हे पण वेगळी आणि एक वेगळं आहे. नवीन मसाल्याचे असायला पाहिजे. हे जावंत्री पण आपण मसाले टाकायलाच पाहिजे. म्हणजे हे 25 मसाले तेव्हा होणार आहे. त्यानंतर आपण कंकूर. हे बघा आता कंकूर कसं आहे. हे तुम्ही बोला नागकेसर नाही, नागकेसर नाही. कंकूर म्हणजे खोकल्याची औषध, आयुर्वेदिक औषध आहे. हे पण लई महाग असतो. आणि हे 25 ग्राम आपण मसाला नाही, औषध म्हणून मसाला बनवतो. हे काळजी घ्या, कारण की आली मसाला म्हणजे खाली मसाला नाहीये, आयुर्वेदिक संपूर्ण आपल्या पोटाला फायदाकारक मसाले आहे. म्हणजे ते
केमिकल नाही पाहिजे, बिन केमिकलचाच मसाला बनवायचा. हे बघा, हे आता तंतू ठेवला. त्यानंतर आपले औषधी गुण काय, मेथी. मेथी म्हणजे काय, पोटाला त्रास नाही. पोटाला नाही, लोक भिजून खातात, हे खातात, डायबिटीज झाली. हे पण आपल्या पोटात कसं जाणार, मसाले म्हणून जाणार आहे. हे पण पाहिजे, त्याला 25 ग्राम तर पाहिजे. काय बोलता, मेथी नाही टाकत, हे नाही टाकत. अरे तुम्ही टाकून मसाला तर करून बघा, मग तुम्हाला माहिती पडणार घ्यायचं काय फायदे नाही, काय टेस्ट पण येणार आहे आणि आपल्या अंगाला पण फायदा होणार आहे. असं तुम्ही खाणार नाही मेथी वगैरे, असं तुमच्या पोटात जाणार ना काहीतरी. हे बघा, हे पण तुम्हाला नाव तर ऐकलंय, पण खायला तुम्ही खात नसेल. हे कसुरी मेथी आपण हे पण टाकतो मसाले. त्यानंतर अजून आपल्याकडे सुंठ, म्हणजे हे सुंठ बघा, हे सुंठ म्हणजे एकदम ताकदवर वस्तू आहे. आणि खोकला ह्याची तर संपूर्ण तुम्हाला बहुतेक लोकांना माहिती आहे हे काय आहे. हे पण मसाले पाहिजे. आणि कुठली अशी एकदम एक नंबर सुंठ आहे बघा, आज असं फुटते अशी सुकलेली पाहिजे. ती पण 25 ग्राम. सगळे वाळलेले मसाले वापर. सगळे वाढलेले आणि नवीन मसाले, 25 गरम मसाले, 5 टोटल आगरी मसाला, 30 सामान बोलतात. आगरी मसाला पण झाला, एवढं गरम मसाला टाकायचं नाही. हे काळजी घ्या, आपला मसाला आगरी काय आहे, तुम्ही आगरी खरं आगरी तुम्हाला दाखवलं आहे. दाखवायचं पद्धत हे आहे, खरं आगरी मसाला कसा बनतो हे तुम्हाला दाखवलं. शिवशंकर मसाला मिल मध्ये आपण आलोय आणि बघा मिरचीचे दर आहेत, दळून तुम्हाला कसे मिळणार आहेत. तर आपला मसाला इथून दळून मिळणार आहे तुम्हाला. तर आपण आता मसाला आणलेला आहे, दळून घेऊया. आता हे सर्व मसाले भाजले जाणार आहेत. पहिला मिरची भाजणार एकत्र सगळं. पहिला गरम मसाला ना, हा पहिला गरम मसाला भाजून घेणार आणि नंतर मग मिरची. बघा इथे अशा प्रकारच्या मिल आहेत, फुग्याची मिल आहे, जी आपली डंकेची चवच तुम्हाला इथे मिळणार आहे. हे बघा अशा प्रकारे आहे. धने जिरे पावडरची ती आहे. ही बघा, ही हळदीची आहे. हळद हवी ना तर ही स्पेशल अशी वेगळी आहे मिल. आणि ती धने जिरे पावडरची मिल आहे. आणि ही भाजून मिळणार आहे बघा. आणि आपल्याला इथे मसाला ह्या मशीन मध्ये मस्त तयार करून मिळतो. आता हे चालू केलेलं आहे गरम होण्यासाठी. भांड बघा कसं आहे, ही मशीन आहे आणि याच्यामध्ये करंटने टाकलंय गरम मसाला. बघा गरम मसाला कशा प्रकारे मिक्स होतोय आणि भाजून निघणार आहे. मिरची पण भाजून याच्यातच टाकणार, वेगळी वेगळी ना. पहिला गरम मसाला काढणार, मग मिरची भाजणार. त्या 5 प्रकारच्या मिरच्या आपण घेतल्या आहेत आणि धणे येतात. बघा मसाला, गरम मसाला मस्त भाजून झालाय, मस्त सुगंध आलाय. हा बघा मसाला भाजलेला आहे, मस्त खमंग असा वास येतोय, सुगंध सुटलाय छान, त्याचा रंग पण बदललाय. आता मिरची भाजणार आहे. आता मिरची भाजली जाणार आहे. 5 प्रकारच्या मिरच्या आहे. आणि हे असं भांड आहे ना, तर आपल्याला कढईमध्ये भाजण्याची गरज नाही, खाली मस्त पेटत असतं. तर अशा प्रकारे आगीवर हे बघा भाजलं जातंय. हे भांड मस्त तापतं आणि एकसारखी मिरची भाजून मिळणार आहे तुम्हाला. हे बघा, बघा मिरची अशा प्रकारे कशी एकसारखी भाजली जाते.
जसं कांडप मध्ये होतं तसंच मसाला मिल मध्ये हे दळलं जातं. 3 हात मारल्यामुळे हा जो 5.5 किलोचा होता ना आपलं प्रमाण सगळं, 200 ग्राम उचलले. बरं 3 किलो 200 ग्राम आलाय. कारण प्रत्येक किलोला 50 ग्राम घट होते. कुठेही जा, कुठेही मसाला तुम्ही केलात तर 50 ग्राम घट होणार आहे. मस्त लाल भडक असा मसाला तयार झालेला आहे बघा. मस्त दळलेला सुद्धा आहे, सुगंध खूप छान सुटलेला आहे. आणि याच्यामध्ये 25 प्रकारचे गरम मसाले वापरल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काही टाकायची गरज राहणार नाहीये. तर असा हा ओरिजिनल आपला स्पेशल आगरी मसाला आपल्याकडे कसा किलोने मिळतो? आगरी मसाला आपला हे 700 रुपये किलो विकतो. 700 रुपये किलोने. आणि आता हे सगळं प्रमाण आपलं किती झालेलं आहे? 3,400 रुपये याचं प्रमाण झालेलं आहे. म्हणजे आत्ताच्या भावाप्रमाणे तुम्ही करून घेतलं तर 3,400 होणार आहे. 3 किलो 200 ग्राम हातामध्ये येणार आहे. म्हणजे त्याची घट निघून 300 ग्राम घट निघाले. किलोला 550 ग्राम झाले. तर असा मस्त म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला रंगाची काश्मीरी मिरची, तिखट मिरची, गरम मसाला एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही. पदार्थामध्ये घातल्यानंतर पदार्थ रुचकर होणार हे 100%. आणि हे प्रमाण नक्की करून बघा, तुम्हाला आवडलं असेल. ते डिस्क्रिप्शन मध्ये ह्याचं मी संपूर्ण देणार आहे तुम्हाला की काय ह्याचे हे प्रमाण आहे आपल्या मसाल्याचा आता जो आहे. आणि आपल्याकडे हा विकला सुद्धा तुम्हाला 12 महिने मिळणार आहे. तर असे सगळे आपले गरम मसाले सुद्धा उपलब्ध आहे, मिरची सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. आणि चांगल्या दर्जाची मिरची आहे. अजून पण तुम्हाला मसाला करायचा असेल कुठलाही मालवणी मसाला किंवा इतर तुम्हाला रेडीमेड मसाले सुद्धा हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे बघा सांबार मसाला आहे, हा मालवणी स्पेशल मसाला आहे. हा सुद्धा खूप आमचा रनिंग मसाला आहे. हा सुद्धा छान चवीचा आहे. 800 रुपये. योगिताज मसाला म्हणून हा फेमस आहे. हा प्रत्येक जण करतो आल्यानंतर त्यांना ती चव आवडते. कुठल्याही पदार्थामध्ये टाकल्यानंतर तो पदार्थ उत्तम होणार. आजच्या भागामध्ये आपण स्पेशल आगरी मसाल्याचं प्रमाण बघितलं, कशा प्रकारे आपल्याकडे बनला जातो. हा तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. अशा प्रकारे हा दळला गेलेला बघा मस्त. जी कांडपची चव आहे तुम्हाला तीच मसाला मिलमध्ये मिळणार आहे. फुग्यामध्ये छान चव राहते आणि लोखंडाचं ते आहे त्याच्यामध्ये मिळणारे, चक्कीमध्ये नाही. तर हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेअर केले की कशी ही प्रोसेस केली जाते इथे. आणि ताजा ताजा मसाला तुम्हाला घरी मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या योगिताज व्लॉग्स त्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी.